श्री स्वामी समर्थ मंडळी येत्या 15 जूनला म्हणजे सोमवारी आलेली आहे सोमवती अमावस्या. जेव्हा ती सोमवारी येते तेव्हा त्याला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं आणि या वर्षातील पहिली सोमवती अमावस्या जी आहे तर ती या अधिक महिन्यामध्ये आलेली आहे. त्यामुळे अधिक पवित्र आणि फलदायी मानली जाते. सोमवती अमावस्या भगवान शंकरांना समर्पित आहे आणि पूर्वजांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि जीवनातील कष्टापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस अत्यंत उत्तम मानला जातो. मंडळी म्हणूनच सोमवती अमावस्येच्या दिवशी पूजा, उपवास, दान करणे हे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे जीवनात संतुलन, शांती आणि समृद्धी येत असते. त्याचबरोबर योगायोगाने ही अमावस्या अधिक महिन्यामध्ये आलेली आहे. त्यामुळे या तिथीला विशेष असे महत्त्व दिले आहे. हिंदू पंचांगानुसार या सोमवती अमावस्येचा प्रारंभ 14 जूनला दुपारी 12 वाजून 14 मिनिटापासून सुरू होणार आहे आणि समाप्ती 15 जूनला सकाळी 8 वाजून 14 मिनिटांनी संपणार आहे. आणि म्हणूनच सोमवती अमावस्या 15 जून रोजी साजरी केली जाणार आहे. आता प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येत असते आणि प्रत्येक अमावस्या तिथीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. सोमवती अमावस्या ही पूजा, उपासना, स्नान आणि दान धर्मासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मंडळी या दिवशी भक्तिभावाने आणि योग्य रीतीने पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे हळूहळू दूर होतात. ज्यांच्या कुंडलीमध्ये साडेसाती सुरू आहे त्यांच्यासाठी हा दिवस विशेष फायदेशीर मानला जातो आणि या दिवशी केलेले उपाय आणि दान शनीचे अशुभ प्रभाव कमी करतात. मंडळी जीवनामध्ये सुख, शांती, आनंद, समृद्धीचा मार्ग मोकळा करतात. त्याचबरोबर ही पूर्वजांच्या शांतीसाठी सुद्धा ही तिथी खूप महत्त्वाची मानली जाते. म्हणूनच पूर्वजांसाठी तर्पण, पिंडदान यासारखे महत्त्वाचे विधी केले जातात. दान आणि श्रद्धेने पूर्वजांना प्रसन्न केले जाते. त्यामुळे त्यांच्या पूर्वजांचा आशीर्वाद देखील मिळतो. मंडळी अमावस्येचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी मी तुम्हाला दही भाताचे काही उपाय देखील सांगणार आहे. ते आवर्जून करा आणि व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्कीच लिहा. तर बघा मंडळी, बऱ्याच वेळेला काय होतं की आपण वाईट काळ सुरू असतो, म्हणजेच आपला वाईट काळ सुरू असतो, ज्यामध्ये तुम्ही कितीही काम करा, कष्ट करा, मेहनत घ्या, तरी देखील तुम्हाला हवं तसे यश मिळत नाही किंवा त्याचा मोबदला हवा तसा मिळत नाही. बऱ्याच वेळेला असं होतं, आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, बाकीचे आपले सहकारी पुढे जातात आणि मग आपण खूप दुःखी होतो, नाराज होतो. तर असं का होतं तर बघा, एक बॅड पॅच असतो, एक वाईट काळ असतो आणि त्यामध्ये किती जरी आपण मेहनत केली, नशीब आपल्याला साथ देत नाही किंवा घरामध्ये तुम्ही कितीही व्यवस्थित वागा, कितीही व्यवस्थितपणे बोला, वादविवाद हे ठरलेलेच असतात आणि घरामध्ये काही ना काही कारणामुळे भांडणे देखील होतात. मुले आजारी पडतात, लहान मुलं किंवा आपल्या घरातील जे काही सदस्य आहेत ते वारंवार आजारी पडतात. माणूस आजारी पडला की अक्षरशः पाण्यासारखा पैसा खर्च होतो. आपल्या आई-वडिलांना मुलं उलट-सुलट बोलत असतात. अतिशय बघा टोकाचे भांडण होत असते. तसेच घरामध्ये कोणाशी पटत नाही. मुलांचे शिक्षण व्यवस्थित पार पडत नाही. मुलांना शिक्षणांमध्ये असंख्य अडचणी येत आहेत. लग्न त्यांचे जुळत नाहीत. बघा मुलांना नोकऱ्या लागत नाहीत. संतान प्राप्ती होत नाही. जी काही सगळी कारणे आहेत ना, तर बघा ह्या आपला जो वाईट काळ आहे ना किंवा जो बॅड पॅच म्हणतो ना आपण त्यामुळे होत असतो. परंतु आपल्याला पितृदोष लागलेला असतो. तर बघा, आता आपल्याला पितरांची सेवा आपल्याकडून किंवा आपल्या आधीच्या पिढीकडून राहिलेल्या असतात आणि आपल्या पितरांची सेवा न झाल्यामुळे देखील आपल्याला पितृदोष हे लागू शकतात. तर बघा, हे पितृदोष दूर करण्यासाठी आपल्याला आवर्जून अमावस्येच्या दिवशी उपाय करायचे आहेत. तर मंडळी, सोमवती अमावस्येला सर्वांनी हा उपाय करायचा आहे. बघा, त्याचबरोबर तुम्ही दर अमावस्येला देखील हा उपाय करू शकता. अतिशय छान बघा फरक पडतो. तुम्हाला याचा छान अनुभव देखील येणार आहे. मंडळी, जर तुम्ही पूर्ण विश्वासाने, श्रद्धेने हे उपाय कराल तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये खूप चांगला बदल येईल. तर मंडळी, दर अमावस्येला, दर पौर्णिमेला, दर एकादशीला हे उपाय केले तरी सुद्धा पितृदोष दूर होऊ शकतो. हे लक्षात ठेवा. चला तर मंडळी, आपण जाणून घेऊया की बघा कुठले उपाय करायचे आहेत. बघा, त्यासाठी आपल्याला फक्त 2 गोष्टी लागणार आहेत. एक म्हणजे भात आणि दुसरं म्हणजे दही. आता या 2 गोष्टी प्रत्येकाला शक्य होतातच, सहज उपलब्ध देखील होतात. तर या जास्त महागड्या पण गोष्टी नाहीत, आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंडळी, आपले पितृचे दोष जे आहे ना, तर ते कायमचे दूर होऊ शकतात. हे अनेक लोकांना माहीत नाही. आज मी तुम्हाला 5 दही-भाताचे उपाय सांगणार आहे आणि त्यापैकी तुम्हाला जो सोयीचा वाटेल, जो सोपा आहे ना, तर तो तुम्ही करू शकता. बघा मंडळी, सगळे केले तरीही चालेल, काहीच हरकत नाही. पण जे महत्त्वाचं तुम्हाला वाटेल ना, तो देखील तुम्ही करू शकता. तर पहिला उपाय आहे, आपल्या पितरांना शांत प्रदान करण्यासाठी. मंडळी, तुम्हाला काय करायचं आहे बघा, आपल्या घराच्या दक्षिण कोपऱ्याला म्हणजेच बाहेर तुमच्या अंगणामध्ये, तुमच्या गच्चीवरती, टेरेसवरती किंवा तुमच्या गॅलरीमध्ये, तर या ठिकाणी तुम्हाला थोडासा दही-भाताचा नैवेद्य ठेवायचा आहे. हा नैवेद्य ठेवताना तुम्ही केळीच्या पानावर ठेवू शकता किंवा बघा वडाच्या झाडाचं पान असतं त्यावर देखील तुम्ही ठेवू शकता. आणि जर तेही नाही मिळालं तर तुम्ही एखादी पत्रवाळी घ्या किंवा मंडळी एखादी डिश घ्या जी तुम्ही घरामध्ये वापरत नाही. अशी डिश तुम्ही घ्या आणि नंतर ती तुम्हाला फेकून द्यायची ही गरज पडणार नाही. प्रत्येक वेळेस तुम्ही तोच डिश वापरू शकता. आता बघा मंडळी, आपल्याला वापरायची आहे ती डिश, तर या डिशमध्ये आपल्याला भात आणि दही एकत्र करून घ्यायचं आहे. आणि बघा मंडळी, भात शिजवत असताना त्यामध्ये तेल, मीठ काहीही टाकायचं नाही, तूप टाकायचं नाही. फक्त एक मूठभर आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे. एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि नाही धुतलं तरीही काही हरकत नाही, तसा शिजवलं तरी चालेल. त्यानंतर बघा मंडळी, आपल्याला काय करायचं आहे, तो शिजवल्यानंतर ते आपल्याला दही एकत्र करायचं आहे. आता हा दही भात जो आहे ना, तर तो आपल्याला एकत्र करायचा आहे. आणि मंडळी, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता हा भात जो आहे ना, तर तो शिजवणार आहे, तर तो आपल्याला खाण्यातील नसावा. तो सेपरेट आपल्याला वेगळा बनवून घ्यायचा आहे, वेगळा शिजवून घ्यायचा आहे. हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे तो नैवेद्य आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. जसं आपण देवांना नैवेद्य दाखवताना बघा भरीव चौकोन करतो ना, तसं आपल्याला वर्तुळ आकारामध्ये बनवायचा आहे. वर्तुळावरती ही प्लेट आपल्याला ठेवायची आहे किंवा पत्रवाळीवर ठेवायचं आहे. त्यावरती आपल्याला गोलाकार पाणी फिरवायचं आहे आणि त्यानंतर पितरांना एक प्रकारे आमंत्रित करायचं आहे. हा नैवेद्य अगदी मनापासून मी तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि तुम्ही त्याचा स्वीकार करावा. जे काही आमचे दोष आहेत ते दूर होऊ द्या, तुमचा भरभरून आशीर्वाद मिळू द्या. अशा प्रकारे प्रार्थना करायची आहे आणि मंडळी दक्षिण दिशेकडे तोंड करून ओम पितृदेवताय नमः असा मंत्र आपल्याला बोलायचा आहे. तर बघा अशा प्रकारे हा पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे. आता बघा, कावळे किंवा पक्षी जे कोणी येऊन हे भात खातील त्यानंतर उरलेला जर भात असेल तर तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचा आहे किंवा तो निर्मल्यामध्ये देखील टाकून देऊ शकता. आता त्यानंतर दुसरा उपाय जो आहे ना, तर तो असाच आहे, की बघा एक शेणाची गौरी घ्यायची आहे. छोटीशी गौरी घ्या, त्यावरती 2-4 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. थोडंसं तूप टाकायचं आहे आणि हे प्रज्वलित करायचं आहे. आता हे प्रज्वलित केल्यानंतर अशाच प्रकारे दही भात थोडासा त्यावरती शिंपडायचा आहे आणि ओम पितृदेवताय नमः असं म्हणायचं आहे, जेणेकरून हा नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आत्म्याला शांती देखील मिळेल. तर मंडळी, हा देखील एक सोपा आणि साधा पण अतिशय प्रभावी उपाय आहे. त्यानंतर तिसरा जो उपाय आहे तर तो असा आहे, की आपल्याला आपल्या संपूर्ण गच्चीवरती प्रत्येक दिशेला अशा प्रकारे दहीभात थोडा-थोडा ठेवायचा आहे. म्हणजेच 8 कोपऱ्यांमध्ये ठेवायचा आहे, 8 दिशांना आणि त्यानंतर आमंत्रित करायचं आहे. आणि बघा मंडळी, आपली जी काही इडा-पिडा निघून जाण्यासाठी प्रार्थना देखील करायची आहे. अतिशय सोपा, साधा उपाय आहे. बघा मंडळी, प्रत्येकाला करणे शक्य होणार आहे. त्यानंतर चौथा जो उपाय आहे ना, तर तो आपल्या घरातली नकारात्मकता घालवण्यासाठी आहे किंवा आपल्या घराला जी वाईट बाधा असेल, पितृदोष असेल, तर तो दूर होण्यासाठी करायचा आहे. अशाच प्रकारच्या एका प्लेटमध्ये किंवा पत्रवाळीमध्ये किंवा नारळाची जी वाटी असते, करवडी असते, त्याच्यामध्ये असा आपल्याला दहीभात ठेवायचा आहे आणि आपल्या मुख्य दरवाजापासून 7 वेळेस तो उतरवायचा आहे आणि त्याच्यावर हा दहीभात जो आहे ना, तर तो आपल्याला एखाद्या मोकळ्या ठिकाणी टाकून द्यायचा आहे. पण मंडळी, टाकताना आपल्याला एक विशेष काळजी घ्यायची आहे. त्याला कोणीही वल्हांडण नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. अशा प्रकारे टाका. बघा, त्यामुळे आपल्या घरातील सगळी नकारात्मकता दूर व्हायला मदत होईल. असा हा उपाय नक्कीच तुम्ही करू शकता. त्यानंतर 5वा जो उपाय आहे ना, तर तो बघा कोणासाठी करायचा आहे, तर तुमच्या घरामध्ये सतत आजारी पडणारी एखादी व्यक्ती असेल, कितीही दवाखाने, औषध पाणी केलं तरीही तिला बरं वाटत नसेल किंवा एखादी व्यक्ती अगदी चांगली होती पण अचानक तिच्यामध्ये नकारात्मक बदल घडू लागले आहेत. मंडळी, ती अगदी तिच्या विश्वासात रमलेली असेल आणि तिच्यामध्ये एक प्रकारची मरगळ आलेली असेल, तर तिला कुठलीही वाईट बाधा झालेली आहे किंवा
पितृदोषाची लक्षणे तिच्यावरती दिसत आहेत असं समजत असेल तर अशा प्रकारचा जो दहीभात आहे ना, तर तो आपण जसं मुख्य दरवाजावरून उतरवला तशाच प्रकारे त्या व्यक्तीवरून देखील उतरवायचा आहे. आणि समजा तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल आणि तुमचे पूर्वज जन्माला आलेले असतील तर बघा, बऱ्याच घरांमध्ये एखादे लहान मूल जन्माला आले की त्याच्या शरीरावर खून असते. तर समजा की आपले पूर्वज आपल्या घरी पुन्हा आलेले आहेत आणि मग ते मूल काय करतो, खूप त्रास देतो, चिडचिड करतो, अशी समस्या जर तुमच्या घरामध्ये असेल तर त्या मुलावरून देखील तुम्ही दहीभाताचा उपाय करू शकता. त्या मुलावरून सुद्धा अशाच प्रकारे दहीभात उतरवायचा आहे. आणि मंडळी, हे निश्चित आहे की पितृदोष दूर होण्यासाठी मदत होत असते. तर हे 5 उपाय तुम्हाला दहीभाताचे सांगितलेले आहेत. आता तुम्ही सांगा, कुठलाही यामधला एकही उपाय जमणार नाही असा अजिबात होणार नाही. कारण खूप सोपे पण तितकेच प्रभावी असे उपाय आहेत. आपले पूर्वी लोक जे होते ना, तर ते उपाय करत होते. तर बघा मंडळी, मनामध्ये श्रद्धा ठेवा आणि हा उपाय करा, तरच याचं फळ आपल्याला मिळत असतं. मंडळी, विश्वासाने केल्यानंतर पितृदोष दूर होण्यासाठी मदत मिळेल. आणि बघा, ज्याला पितृदोष असतो ना, त्याच्या प्रत्येक कामामध्ये अडथळे निर्माण होत असतात. मग त्यांना नारायण नागबळी किंवा मातृगाया वगैरे इकडे-तिकडे जायला सांगतात. त्र्यंबकेश्वरला बघा मंडळी, जाऊन नारायण नागबली केला तर निश्चित आपलं पितृदोष जो आहे ना, तर तो दूर होतो. या गोष्टी करणं अगदी सोपं नसतं. त्या ठिकाणी पैसा देखील लागत असतो आणि आपला वेळ देखील लागत असतो. जर आपली आर्थिक परिस्थिती बिकट असेल तर आपण कुठून आणणार ना, कुठून आणणार पैसे? आणि त्यामुळे मंडळी, आपल्याकडे पैसे नसेल तर घाबरू नका आणि तोपर्यंत त्रासही सहन करू नका. तर या त्रासापासून मुक्तता मिळण्यासाठी दहीभाताचे उपाय तुम्ही आवर्जून करा. आणि दर अमावास्येला, पौर्णिमेला आणि एकादशीला जर तुम्ही हे उपाय केले तर वर्षभरामध्ये तुमचे कितीही प्रखर पितृदोष असू द्या, तो कायमचा दूर होणार आहे. यासोबतच आपल्या पितरांच्या काही सेवा देखील आपल्याला करायच्या असतात. जसं की दक्षिण दिशेकडे तोंड करून पितृस्तोत्र म्हणणे, तसेच संक्षिप्त श्रीमद भागवत हा जो ग्रंथ आहे तो सुद्धा घरी घेऊन यायचा आहे. त्यातला एक पाठ केला ना, तर आपण अमावस्या, पौर्णिमा किंवा एकादशीच्या दिवशी तरी सुद्धा त्यामुळे सुद्धा पितृदोष दूर होण्यासाठी मदत होत असते. या सेवा बघा मंडळी, त्याचा लाभ घ्या. या व्यतिरिक्त दररोज ओम पितृदेवताय नमः या मंत्राचे देखील एक माळ जप केला तर निश्चित याने देखील आपले पितृ आपल्यावरती खूप खुश होतात, प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देखील देत असतात. आपली पुढची पिढी जी आहे ती देखील सुखात जावी. कारण कोणाचेही पितृ कोणाला त्रास द्यायला येत नाहीत. पण जर आपल्या पूर्वजांकडून काही चुका आपल्या बघा कळत नकळत झाल्या असतील, मुद्दाम कोणीही काहीही करत नसतं. त्यामुळे बघा परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. आता बघा, जाता जाता एक शेवटचा उपाय देखील सांगून जाते. कारण बघा, सोमवती अमावस्या आहे तर ही एक उपाय करायचा आहे. म्हणजेच तुम्ही एक दिवा आहे ना, तर तो आपल्या पितरांसाठी, आपल्या पितरांच्या नावाने तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला सोमवती अमावस्येच्या संध्याकाळी आवर्जून लावायचा आहे. मंडळी, तो दिवा कणकेचा किंवा मातीचा वापरला तरी सुद्धा चालेल. त्याच्यानंतर बघा, तांदळाचे आसन द्या आणि त्यावरती आपल्याला कणकेचा किंवा हा मातीची पंती ठेवायची आहे. त्यामध्ये तिळाचं तेल टाकायचं आहे. तुम्ही देवासाठी जे तेल वापरता ते तेल वापरलं तरी सुद्धा चालेल. हा असा एक छोटासा दिवा तुम्हाला लावायचा आहे पितरांच्या नावाने. आणि मंडळी, जमलं तर त्यामध्ये थोडेसे काळे तीळ देखील सुद्धा आपल्याला टाकायचे आहे. दिवा तुम्ही दक्षिण दिशेला कोणत्याही भागामध्ये लावू शकता. तर मंडळी, हे उपाय पूर्ण श्रद्धेने करा. आणि तुम्हाला ही माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ 1-2 जणांना शेअर करा. भेटू पुन्हा नवीन असाच एका व्हिडिओमध्ये. मंडळी, व्हिडिओमध्ये बोलताना चूक-भूल झाली असेल तर मनापासून क्षमा असावी. कारण व्हिडिओ मोठे असतात ना, तर थोडेफार बोलताना गडबड होती. तर सॉरी आणि धन्यवाद.